नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या अग्निवीर भरतीमध्ये झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण घेत होतो। आतापर्यंत आपण आपल्या 4 ते 5 प्रश्नपत्रिका बघितल्या। म्हणजे 2024 मध्ये जी आपली अग्निवीरची भरती झाली होती त्या अग्निवीर भरतीचा आपण काय घेतलेले रे गणित आणि बुद्धिमत्ताचे झालेले प्रश्न स्पष्टीकरण। आतापर्यंत 4 ते 5 प्रश्नपत्रिका आपण बघितला। आज आपली आपण 6वी प्रश्नपत्रिका बघणार आहे, ज्याच्यामध्ये गणिताचे आलेले सर्व प्रश्न त्याचबरोबर बुद्धिमत्ताचे आलेले सर्व प्रश्न आपण सोडवून घेणार आहे, जेणेकरून आता 1-2 दिवसानंतर तुमची जी अग्निवीरची परीक्षा स्टार्ट होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा खूप जास्त फायदा होणार आहे। तुम्ही जर 2021 चे प्रश्न पाहिले, 2022 चे, 23 चे आणि 24 चे सगळे प्रश्न बघा, त्या प्रश्न ज्या टॉपिक मधून विचारलेले ते टॉपिक जवळपास 80 ते 90% सारखेच आहे। मग तेच आपल्याला कळालं पाहिजे की कोणत्या टॉपिक मधून प्रश्न विचारताय, कशा प्रकारे प्रश्न विचारताय। ठीक आहे, मग ते एकदा का तुम्हाला त्या टॉपिकची सवय झाली, त्या प्रश्नांची सवय झाली, तर तुम्ही ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला बसणार आहे, म्हणजे 2-3 दिवसांनी परीक्षा देणार आहे, त्यावेळेस तुम्हाला ते सगळे प्रश्न कसे जातील, सोपे जातील। म्हणजे तुमचे गणित आणि बुद्धिमत्ताचा एक सुद्धा मार्क जाणार नाही, तर तुम्हाला 20 प्रश्न जे गणित आणि बुद्धिमत्तावरती असतात ते सगळे तुमचे कसे सुटतील, बरोबर सुटतील। ठीक आहे, चला जाऊया। पहिलाच प्रश्न आपला आजचा अग्निवीर 2024 मध्ये विचारण्यात आलेला आहे बघा। 4 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? आता सगळ्यात महत्वाचं, सर्वात मोठी एक अंकी जर म्हणलं तर ती असती 9। सर्वात लहान जर म्हणलं एक अंकी तर ती किती असती? 1 असती। 0 नसतो, 1 असतं, लक्षात ठेवायचं। त्याच्यानंतर 2 अंकी म्हणलं तर किती असती रे? 2 अंकी म्हणलं सर्वात मोठी तर 99, लहान म्हणलं तर 10 ही असती। इथं गडबडायचं नाही। कधी कधी सिली मिस्टेक मुळे अशा सोप्या प्रश्नाचं आपलं उत्तर चुकत असतं। ठीक आहे, 3 अंकी म्हणलं तर कोणती असती? 3 अंकी म्हणलं तर 999 असती आणि ही 100 असती। त्याच्यानंतर 4 अंकी जर म्हणलं तर 9999 असती मोठी वाली, आणि छोटी वाली असती 1000। इकडं पहिली जर 10 कळाली तर इकडं 1-1 0 ऍड करत जायचं, जिकडे एवढा अंक वाढला तेवढा। ठीक आहे, मग आपल्याला किती अंकी विचारलं? 4 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? तर 4 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 9999 ही आहे। आणि 4 अंकी सगळ्यात लहान जर विचारलं तर मग कोणती असणार आहे रे? 1000 असणार आहे। ही 3 अंकी सर्वात मोठी, कळालं? अशा प्रकारे व्यवस्थित काय करायचं, हे प्रश्न व्यवस्थित सोडवायचे। चला पुढचा प्रश्न सोडवा। 9.72 गुणिले 10। आता असा प्रश्न आला, 9.72 गुणिले 10 गुणेला जर 10 असला, बरोबर आहे, तर इथं जर 1 असला तर पुढे पाहायचा 0 किती आहे। 1 0 असला तर हे पॉइंट इकडे सरकत असतं। गुणाकार करायचा असला तर हे पॉइंट इकडे सरकत असलं। जर तुम्हाला एखाद्या संख्येनं काय करायचंय रे, त्या संख्येला भागायचंय, म्हणजे 10 ने भागायचंय, त्यावेळेस हा जो 0 असला हा एक पॉइंट इकडे घेऊन येत असतो, म्हणजे इथं 0.972 असं उत्तर येणार आहे। पण ज्यावेळेस तुम्हाला गुणायचं असलं त्यावेळेस हा पॉइंट तिकडे सरकत असतो, आणि ज्यावेळेस भागायचं असलं त्यावेळेस पॉइंट इकडे सरकत असतो। मग किती 0 आहे? किती 0 आहे? 1 0 आहे। मग हा पॉइंट काय करायचा? 1 घर इकडे पुढे न्यायचा, म्हणजे इथं हा काय येणार आहे? पॉइंट येणार आहे, म्हणजे 97.2 असं तुमचं या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे। आणि जर 100 ने जर गुणायचं म्हणलं असतं, 9.72 ला 100 ने गुणायचं म्हणलं असतं, तर मग काय करायचं असतं? इकडे किती शून्य आहे? इकडे 2 शून्य आहे, मग 2 घरं गाडी पुढे न्यायची, डायरेक्ट उत्तर काय आलं असतं? 972 आलं असतं, कारण इकडे पॉइंट असला तर तो पॉइंट नसतोच, कळालं? मग डायरेक्ट उत्तर किती आलं असतं? 972। पण आता या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर काय रे? 97.2 असं आहे, कारण आपल्याला 10 ने त्याला गुणायचं आहे। ठीक आहे, चला पुढे जाऊया। पुढचा प्रश्न, जर 3 संख्यांची सरासरी, आता काय दिलं? 3 संख्यांची सरासरी 20 असेल आणि पहिल्या 2 संख्यांची बेरीज 40 असेल तर तिसरी संख्या काढा। आता सपोज पहिल्या 2 संख्या, 3 संख्या म्हणजे x + y + z भागेला, आता 3 संख्या म्हणून भागेला किती करत असतो? 3 करत असतो, बरोबर। सरासरी किती दिलेली रे? सरासरी दिलेली 20, एवढं मला कळालं। आता मला सांगा x + y + z, 3 इकडे भागेला, तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे? गुणेला, म्हणजे x + y + z बरोबर किती होणार? 60 होणार। हे कॅल्क्युलेशन असतं, सोपं सोपं करत चालायचं फास्ट मध्ये। आता पहिल्या 2 याची किती सांगितलेली? 40, मग x + y किती आहे? 40 आहे। 40 + z बरोबर 60। मग काय काढायला सांगितलं? तर तिसरी संख्या किती आहे ते काढा। मग 40 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे? मायनस। मग z बरोबर 60 - 40, मग किती आलं? किती आलं? तर आलं 20। म्हणजे z म्हणजे तिसरी संख्या किती असणार आहे रे? तर 20 असणार आहे। किती असणार आहे? 20 असणार आहे। कळालं? किती सोपं आहे। 3 सरासरी म्हणलं तर सगळ्यांची बेरीज करायची, आणि जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत तेवढ्याने त्याला भागायचं असतं। अजून तिसरा नियम, आता यांनी काय सांगितलं की सरासरी 20 आहे, सरासरी 20 आहे म्हणल्यावर काय असणार आहे? एकीची किंमत 20 आहे, आणि पहिल्या 2 याची किती आहे? पहिल्या 2 याची 40 आहे। मग एकीची 20 आहे आणि ही 40 आहे, 40 आणि 20 किती झालं रे?
60 झालं. किती झालं? 60. म्हणजे टोटल किती असणार आहे? तर 60 त्यांची बेरीज असणार आहे 3 इंची मिळून. ठीक आहे, चला पुढे जाऊया. 3030 किमी प्रति तास या वेगाने 60,060 किमी अंतर कापण्यासाठी किती वेळ लागेल? चिल्लरचा प्रश्न आहे, सोपा. मला सांगा 3030 एका तासामध्ये जात असन. आता तुम्हाला कुठेतरी फिरायला जायचंय, तुम्ही एरोप्लेन न चालले, आता 3030 एका तासात जात नसतं, पण आपण धरू तसं 3030 किलोमीटर. 3030 किलोमीटर तुम्हाला एका तासामध्ये जायला लागतं. तर तुम्हाला 2 तासामध्ये तुम्ही किती जाणार आहे? याचे डबल जाणार आहे, बरोबर आहे. मग याचे डबल किती होत असत्या? 6060. म्हणजे 1 तासामध्ये तुम्ही 3030 गेले, तर 2 तासामध्ये तुम्ही किती जाणार आहे? 2 तासामध्ये तुम्ही जाणार आहे 6060. म्हणजे तुमचं या प्रश्नाचं बरोबर उत्तर किती असणार? 2 तास. जसं तुम्हाला 3030 मीटर जायला किंवा किलोमीटर जायला 1 तास लागणार, तसा 6060 किलोमीटर जायला किती वेळ लागणार? 2. जर 9090 जर म्हणलं तर मग किती तास लागणार? 3 तास लागणार. जसं जसं हे डबल झालं तसा 1 तास वाढला, 1 तास पुढे. आपल्याला फक्त 1 तास महत्वाचा असतो की एका तासामध्ये किती जाणार असतं ते महत्वाचं असतं. मग किती तास लागणार आहे? 2 तास लागणार आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर 2 असणार आहे. चला पुढे जाऊया. जर आयताची परिमिती 3.2 मीटर आणि रुंदी 60 सेंटीमीटर असेल, सगळ्यात महत्वाचं, आपण हा सोपासा प्रश्न चुकवत असतो. कशामुळे रे? या मीटर मुळे चुकवत असतो आणि सेंटीमीटर मुळे. काय करायचं? अगोदर फक्त पाहायचं इथं मीटर आहे तर दोन्ही ठिकाणी एक मीटर करून घ्यायचं, पण सोपं करायचं. आता इथं काय मीटर आहे, हे पॉइंट मध्ये आहे, हे सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट होत असतं, बरोबर आहे. मग इथं सेमी आहे, मग दोन्ही ठिकाणी जे लहान असतं लहान मध्ये कन्वर्ट करायचं, सोपं जात असतं. बघा 3.2 मीटर म्हणजेच काय असतं? 320 मीटर असतं. अरे किती असतं? का 3020 मीटर असतं. आता बघा एका मीटरचा 100 मीटर होत असतो, 100 सेंटीमीटर होत असतो, एवढा लक्षात ठेवायचं. एका मीटरचा 100 सेंटीमीटर होत असतो, तर 3.2 चा किती होणार आहे? तर 320 मीटर होणार आहे. किती होणार आहे? 320 मीटर. मग आता सोडूया आपण, आपल्याकडे सूत्र आहे आयताची परिमिती. टाका सूत्र, आयताची परिमिती बरोबर 2 गुणेला लांबी प्लस रुंदी. आता इथे यांनी काय काढा सांगितलं आपल्याला? रुंदी काढा का लांबी? लांबी किती असेल? रुंदी 60 दिलेली, लांबी काढायची. बघा 2 गुणेला, आता रुंदी किती दिलेली? 60 दिलेली आहे, प्लस 60. आता हे मला माहिती का काही आहे का? नाही. चला पुढे जाऊया. आता मला सांगा आयताची परिमिती किती दिली? 3.2 मीटर दिली, म्हणजेच किती रे? 320 सेंटीमीटर दिली. किती दिली? 320 सेंटीमीटर दिलेली आहे. ठीक आहे बाबा, हे पण ओके. आता हा 2 इकडे गुणेला इकडे आल्यानंतर काय होणार रे? भागीला होणार आहे. 320 भागीला 2, 16 2 32, म्हणजे इथं किती येणार आहे? 160 येणार आहे. 160 बरोबर, आता इकडे फक्त काय उरलं? 160 बरोबर तुमची लांबी प्लस 60 उरले. आता हे 60 प्लस आहे, इकडे आल्यानंतर काय होणार आहे? मायनस होणार आहे. मग इकडे 60 गेले 160 मधून, तर किती उरणार? 100. म्हणजे तुमची लांबी किती असणार रे? म्हणजे तुमची लांबी असणार आहे 100 सेंटीमीटर. किती असणार? 100 सेंटीमीटर. किती सोपा प्रश्न आहे बघा. जे काही आपल्याला 3.2 मीटर दिलेलं होतं त्याला आपण अगोदर सेंटीमीटर मध्ये कव्हर केलं, म्हणजे 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर, आणि हे जे 0.2 आहे त्याचा 20 मीटर, असे किती झाले? 320 मीटर झाले. मग आयताची परिमिती 320 मीटर दिली. आयताचं सूत्र लिहिलं 2 गुणेला लांबी प्लस रुंदी. लांबी आपल्याला काढायची आहे, माहित नाही. लांबी आपल्याला काढायची माहित नाही. मग रुंदी बघा, रुंदी दिलेली आहे 60 सेंटीमीटर, मग 60 लिहिलं. आता 2 गुणेला असं असतं 320, हे 2 इकडे गुणेला इकडे गेल्यानंतर काय होणार? भागेला. मग 2 न जर 320 ला तुम्ही भागलं तर किती येणार आहे? 160 येणार आहे, बरोबर आहे. किती येणार आहे? 160 येणार आहे. आता 160 आलं, ठीक आहे. इकडे बघा, इकडे काय उरलं रे? फक्त लांबी प्लस 60 उरलं, कारण 60 रुंदी होती. हे 7 इकडे प्लस आहे, इकडे आल्यानंतर काय होणार? मायनस. इकडे 160 उरलेले, 160 मधून काय गेलं? 160 मधून काय गेलं? 60 गेले, काय उरलं? 100 उरले. मग 100 काय असणार आहे तुमची? 100 असणार आहे तुमची आयताची लांबी. परत एकदा सांगतो, व्यवस्थित बघा, व्यवस्थित बघा. आता जर तुम्हाला असं जमत नसलं, समजा की 3.2 ला मी कन्वर्ट कसं करू मीटर मध्ये, डायरेक्ट तसंच ठेवा, ठीक आहे. आता आयताची परिमितीचं सूत्र तुम्हाला माहिती आहे. आयताची परिमिती बरोबर 2 गुणेला लांबी प्लस रुंदी. 2 गुणेला लांबी प्लस रुंदी, हे सूत्र माहिती आहे, ठीक आहे. चला आता जाऊया आपण पुढं. आता मला सांगा आयताची परिमिती किती दिले रे? 3.2 मीटर मध्ये दिले, ठीक आहे. बरं मीटर मध्ये ठेवू सध्या. त्याच्यानंतर 2 गुणेला लांबी किती दिले यांनी? दिलेली नाही. लांबीला फक्त मी ल लिहितो कारण लांबी माहित नाही. रुंदी किती दिलेली आहे? रुंदी दिलेली आहे 60 सेंटीमीटर, ठीक आहे. बरं आता मला सांगा 2 गुणेला 60 करा डायरेक्ट. 2 गुणेला लांबी 2 गुणेला 60, कारण हा 2 गुणेला दोन्हीला असतो.
मग करा 2 गुणेला लांबी ही इथं असं राहणार प्लस 2 गुणेला 60 साइन दुने 12 किती असणार आहे 120 होणार आहे बरोबर। आता इथं किती रे 3.2 आहे बरोबर आहे। आता इथं 120 आहे, आता 120 इकडे येणार कारण ते प्लस आहे, पण इथं आपल्याला मात्र काय करावं लागेल याला कन्वर्ट करावं लागणार आता, किंवा तुम्ही काय करा 120 ला याच्यामध्ये करावं मीटर, कारण एकक आपल्याला सारखं करावं लागत असतं। 120 ला जर तुम्ही याच्यामध्ये कन्वर्ट केला तर किती होणार आहे 1.2 होणार आहे। मग 3.2 मधून 1.2 काय करणार वजा करणार, 0 मधून 2 मधून 2 गेले 0, 3 मधून 1 गेला 2, किती उरलं रे इकडं 2 उरलं। आता इकडं 2 आहे 2 बरोबर 2, आता मला सांगा हे 2 काय, पण इकडं हे 2 मीटर म्हणजेच 200 सेंटीमीटर भागेला इकडं तुमचा हा 2 सोबत लांबी आहे, 2 इकडं गुणेला इकडं आल्यानंतर काय होणार रे भागेला होणार, बे एक बे किती आलं उत्तर 100 सेंटीमीटर लांबी आली। असं केलं तरी तेच येतंय, तसं केलं तरी तेच येतंय, कोणत्या पद्धतीनं। पण सपोज काय करायचं तुमचे एकक सारखे करून टाकायचे, म्हणजे जे काही युनिट प्लेस दिलेलं आहे युनिट प्लेस काय करायचं सारखं करायचं। चला पुढं 30% दशांश रूप काय आहे। जर तुम्हाला अपूर्णांक दशांश रूप विचारलं किंवा अपूर्णांक रूप विचारलं तर काय करायचं 30% म्हणजेच काय असतं 30/100। 30% बरोबर काय असतं रे 30% बरोबर 30/100, मी सांगितलेलं आहे टक्के आलं तर भागेला 100 करायचं। आणि जर अपूर्णांकात दिलेलं असलं तुम्हाला असं की 3/2 दिलेलं आहे 3/2 दिलेलं आहे सर, मग हिला काय करायचं मला टक्क्यामध्ये कन्वर्ट करायचं, कशामध्ये टक्क्यामध्ये, मग गुणेला 100 करायचं। जर फ्रॅक्शन मध्ये दिलेलं असलं असं अपूर्णांकात तर गुणेला 100 करायचं, टक्केवारीमध्ये दिलेलं असलं तर डायरेक्ट भागेला 100 करायचं। याला तुम्ही बे एक बे 50 दुने 100, 50 5 त्रिक 15 150 झालं, किती सोपं आहे। चला आता पुढे जाऊया, पुढे बघा 30 चे आपल्याला काय करायचंय याला आपल्याला दशांश रूप मध्ये कन्वर्ट करायचंय। हा शून्य कटला हा शून्य कटला, 3 छेद किती रे 3/10 आहे। आता याचा अर्थ काय असतो 10 न तुम्हाला 3 ला भाग देणे, खालच्या संख्येनं आपण वरच्या संख्येला भाग देत असतो, कधी लक्षात ठेवायचं। मग 10/3, आता 10 पेक्षा 3 लहान आहे म्हणून इथं काय करावं लागणार पॉईंट घ्यावं लागणार, पण पॉईंटच्या अगोदर आपण एक भोपळा घेत असतो, घेतला 0 पॉईंट, मग इथं किती येणार 30, 10 त्रिक 30, खाली आले 0 0, ज्यावेळेस खाली 2 भोपळे आले किंवा 1 भोपळा आला किंवा 5 भोपळे आले त्यावेळेस पूर्ण भाग गेलेला असतो, म्हणजे आपलं उत्तर असतो भागाकारते किती असणार आहे 0.3। मग आपलं या प्रश्नाचं उत्तर किती असणार आहे, तर आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे 0.3। कळालं, अशा पद्धतीने करायचं। पुढे जाऊया, 40 विद्यार्थ्यांच्या वर्गात जर 40% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असतील तर अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे। 40 टोटल विद्यार्थी किती रे 40 टोटल विद्यार्थी, 40 मधले 40% विद्यार्थी उत्तीर्ण झाले म्हणजे 5 झाले, मग 40 चे 40% काढायचे, 40 चे 40% काढा, 40 गुणेला 40 टक्के काढायचं म्हणलं तर भागेला 100 करायचं सांगितलेले, मग 40/100, हा एक 0 गेला हा एक 0 गेला हा एक 0 गेला हा एक 0 गेला, काय उरलं फक्त 4 चोक 16, म्हणजे 40 पैकी किती मुलं पास झाले 40 पैकी 16 मुलं पास झाले म्हणजे उत्तीर्ण झाले, 40 पैकी 16 मुलं काय झाले रे पास झाले। मग आपल्याला विचारलं काय की अनुत्तीर्ण जे नापास झाले टवाळके मुलं त्यांची संख्या किती आहे बघा। मग टोटल विद्यार्थी 40 आहे, 40 मधून 16 जण पास झाले तर जे उरलेले असणारे ते नापास झालेले असणारे, 10 मधून 6 गेले 4, 4 मधून 1 गेला 3, इकडे हातच्या दिला सॉरी 4 मधून मग 2 गेले, 4 मधून 2 गेले किती उरणार 2, 24। या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर किती येणार आहे 24, कारण 40 पैकी 24 जण नापास झाले आणि 16 जण काय झाले पास झाले। 40% म्हणजे 40 चे 40% किती येणार 16, आणि 60% किती येणार 60% येणार 24। जर आपल्याला टक्केवारीमध्ये विचारलं 40% फेल झाले तर 40% पास झाले तर फेल असणारे 60% असणारे, कारण टोटल 100% असतात, टोटल किती असतात 100%। तुम्ही डायरेक्ट या 40 चे एवढा सगळा कुठं न करूस तर तुम्ही 40 चे डायरेक्ट 60% काढले असते, हे 2 0 गेले असते, 6 चोक 24 आलं असतं, तरी सेम तेच उत्तर आलं असतं, तरी सेम कोणतं उत्तर आलं असतं तेच उत्तर आलं असतं। चला पुढे जाऊया, 3/11 आणि 5/11 यांची बेरीज किती आहे। तुमच्या अग्निवीर 2024 चा प्रश्न आहे, परत तेच प्रश्न येतोय, म्हणजे बेरीज करा वजाबाकी करा, खाली दिलेला जर छेद सारखा असला तर वरच्या दोन्ही न्यूमरेटरची म्हणजे अंशाची बेरीज करायची, खालचा जसा तसा उचलून पुढे ठेवायचा। 5 आणि 3 8, खाली 11 जसेच्या तसे, आलं तुमचं उत्तर काय अवघड आहे। 5 आणि 3 8 आणि खाली 11 जसेच्या तसे, ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग 8/11 असं असणार आहे।
इतके सोपे सोपे प्रश्न. जर खालचा छेद सारखा नसला तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं सांगितलेले, मध्ये मायनस असलं तर वरच्याची काय करायची, वजाबाकी करायची. अपूर्णांक तयार ठेवा. अपूर्णांकाचा एक ना एक प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे, त्यामुळे काय कॅल्क्युलेशन, अपूर्णांकाची बेरीज, अपूर्णांकाची वजाबाकी कशी करत असता एवढं तरी लक्षात ठेवा. जर अपूर्णांकाचा गुणाकार आला तर काय करायचं, सपोज तुम्हाला 3/2 गुणेला 3/गुणेला 4/6 असं करायचं सांगितलेलं आहे. तुम्ही आता याला कट करून मी करू शकता. बे एक बे, बे दुने 4, 3 एक 3, 3 दुने 3 दुने 3 दुने 6, बे एक बे. काय आलं याचं उत्तर, 1 आलं. जर अवघड आलं 3/4 गुणेला 5/7 असं आलं तर डायरेक्ट काय करायचं रे, डायरेक्ट सरळ सरळ गुणाकार करायचा. 3 5 15, 7 चोक 28. आता दोन्हीला एका संख्येने भाग जातो का, नाही जात, मग तिला तसंच ठेवायचं. कळालं. अशा प्रकारे भागाकार जर करायचं म्हणलं, जर तुम्हाला अपूर्णांकाचा भागाकार आला तर काय करायचं, 3/2 भागेला 5/1 असं जर असलं, किंवा 5/1 नसतं, हा अपूर्णांकच नाहीये, 5/3 असं असलं, त्यावेळेस काय करायचं, याचा बी गुणाकारच करायचा. फक्त या दुसऱ्याला पलटी मारायचं, खालचं वर, वरचं खाली, म्हणजे खाली मुडकं वर पाय करायचं. 3/2 तसेच तसे ठेवायचे, भागेल्याच्या जागी गुन्हेला करायचं. 3 ला वर न्यायचं, 5 ला खाली आणायचं. 3 वर 3 5 खाली आणला, करा मग 3 त्रिक 9, 5 दुने 10 झालं उत्तर. भागाकार करताना असं करायचं, किंवा 3 त्रिक 9 आणि 5 दुने 10 असं केलं तरी चालन. कळतंय, समजतंय. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा, 2, 3 आणि 8 चा लसावी काढा. आता काय करणार भरपूर जण, 2, 3, 8. ठीक आहे, याला किती वेळ गेला रे, याला 3 सेकंद गेले, 2-3 सेकंद गेले. ठीक आहे. आता बे, बे एक बे, याला तर जात नाही, याला असंच ठुलं, मग 2 चोक 8. बरोबर आहे, इथपर्यंत आलं. आता बे, बे एक बे आलं सर, बे बे इथं किती आहे, 3 आहे, 3 ला भाग जात नाही म्हणून 3 तसाच ठेवावा लागला, 2 चोक 8. आता पुढे जाऊ. आता बघा 2 न परत 2 न याला जातो का, याला जातो, मग त्याला देत असतो आपण खाली 1 जसं तसं येणार, 3 जसं तसं येणार, 2 दुने 4. बरोबर आहे. जर मसावी सांगितला तर ह्या रेषेच्या इकडे जेवढे त्याचा गुणाकार आपण करत असतो. 2 दुने 4, 4 काय असणार मग सर, मसावी आहे. ठीक आहे, बरं ठीक आहे. आता बघा बघा 2च मिनिटं, मसावी 2च असणार आहे, कारण 2 हे काय कॉमन आहे, इकडचे कॉमन घेत असतो आपण. 2 2 याच्यामधला कॉमन उचलत असतो, म्हणजे एकच घेत असतो. 2 याचा काय असणार आहे रे, 2 याचा मसावी असणार आहे. जर लसावी विचारलं तर काय करतो, 2 दुने 4, 4 त्रिक 12, 12 दुने 24. हा सर 24 हा काय असणार, याचा लसावी असणार आहे. बरं ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही असं केलं, पण तुम्हाला सोपी पद्धत सांगतो. अजून सोपी पद्धत बघा, याच्यापेक्षा काय करायचं, एवढा कुटाणा करायची गरज नाही. इथं 2 आहे, इथं 3 आहे, इथं 8 आहे. सर्वात मोठी जर लसावी विचारलं तर सर्वात मोठी संख्या पाहिजे. 2 मोठे, 3 मोठे का 8. शॉर्ट ट्रिक सांगतो खतरनाक. बघा 8 मोठे सगळे, सगळ्यात मोठे कोणते, 8 आहे. आता 8 ला ज्या ज्या संख्यानं भाग जातो याच्यापैकी तिला घरी पळवून लावायचं, तिला म्हणा बाबा तू बाजूला जा. आता 8 ला कितीने भाग जातो, 2 न जातो, कारण 2च्या पाड्यामध्ये 8 आहे. बेग बे, बेदून 4, बेत्रिक 6, बे चोक 8. मग याला पहिले विसरून जायचं. आता तुमच्याकडे काय उरला रे, आता तुमच्याकडे फक्त 3 उरला. 3 न 8 ला भाग जातो पाहायचं. 3 न जर 8 ला भाग नाही गेला तर डायरेक्ट काय करायचं, 3 गुणेला 8 करायचं. 8 त्रिक 24 झाला तुमचा लसावी. येतं तुम्ही पेन न उचलता करू शकता, डायरेक्ट तोंडी करू शकता. किंवा इथं काय, आता इथं मला सांगा, इथं सपोज 4 आहे, इथं 3च्या जागी किती आहे, 4 आहे. मग काय करणार तुम्ही ना, या 4चे 2 तुकडे करणार का नाही. जर 4 न 8 ला भाग जातोय डायरेक्ट, याला कट करायचं, तो 8च तुमचा काय असणार आहे, लसावी असणार आहे. आता इथं 6 आहे सपोज, इथं 3च्या जागी किती 6 आहे. आता 6 न 8 ला भाग जातो का नाही, मग याला 2 तुकड्यामध्ये मोडायचं. त्याच्यापैकी एका तुकड्याला काय गेला पाहिजे, भाग गेला पाहिजे. बरोबर आहे. मग मी आता 6 ला काय लिहू शकतो, 2 गुणेला 3 लिहू शकतो की नाही. मग हा 2 कटला, मग 8 त्रिक 24, तरी लसावी किती येणार, 24. असा किती आला, 24. कळालं, सोप्या पद्धतीने कळालं. मग 24 काय असणार आहे तुमचा, या संख्यांचा लसावी, म्हणजेच एलसीएम असणार आहे. काय असणार, एलसीएम. चला पुढे जाऊया. जर त्रिकोणाच्या अंतर्गत कोणाचे प्रमाण 1:2:2 असेल तर त्याचे कोण कोणते. अशा प्रकारचा प्रश्न आला. इथं बघा, तुम्हाला आता डायरेक्टली शिकवतो मी एकदम सोप्या पद्धतीनं. एकदा तुम्हाला जसं थेअरी असती तशा प्रकारे सांगतो, मग सोप्या प्रकारे सांगतो. बघा 1:2:2. आता जर असं दिलेलं आहे म्हणल्यावर हा कोण आणि हा कोण सारखा पाहिजे. कळतंय का, इथं 2:2 आहे म्हणल्यावर शेवटचे 2 कोण कसे पाहिजे, सारखे पाहिजे, कारण सारखं प्रमाण आहे ना. इथं 2 आहे, इथं 2 आहे, म्हणजे ते दोन्ही कोण कसे पाहिजे, सारखे पाहिजे. आता शेवटचे 2 जे 2 कोण सारखे नाही त्याला पहिले घरी पाठवायचं.
हे दोन्ही सारखे करे नाही, हा घरी गेला. हे दोन्ही सारखे करे नाही, हा घरी गेला. इथं दोन सारखे, इथं सुद्धा दोन सारखे, बरोबर आहे. इथं सुद्धा दोन सारखे आणि इथं सुद्धा दोन सारखे. मग ज्या वेळेस आपल्याला उत्तर येतच नसलं याचं, 4 पैकी टोला बरोबर बसणार का 2 पैकी टोला बरोबर बसणार? 2 पैकी टोला बरोबर बसत असतो. ठीक आहे. आता मला सांगा, इथं 40 आहे, इथं 70 आहे, इथे हे. आपण जर याचं प्रमाण काढलं 40:70:70. आता एकच संख्या अशी शोधायची की सगळ्या त्या संख्येनं 3ला भाग्याला पाहिजे. 10 10 चौक 40, 10 7 70, 10 7 70. याचं प्रमाण किती आलं रे? 4 7 7. आपल्याला काय दिलेलं आहे? 1 2 2. आता याचं आपण बघू. 36 2 36 72 72. आता 36चा पाडापाठ आहे का? 36चा पाडापाठ नाही, पण थोडं कळतं. 36 1 36, 36 दुने 72, 36 1 36, 36 दुने 72, 36 दुने 72. म्हणजे काय? हे दोन्ही कोण सारखे आणि जे प्रमाण आपल्याला दिलेले 1 2 2 ते सेम प्रमाण आलेलं इथं, बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारे ऑप्शन कट मेथड न जायचं. कधीही कोणतेही प्रश्न अगोदर ऑप्शन कट मेथड न सोडवून पाहिजे, जेणेकरून तुम्ही उत्तरापर्यंत लवकर पोहोचत असत्या. तर एखादा प्रश्न लयच अवघड असला, तुम्हाला जमत नसलं, तर अंदाजी टोला जो आपण आणतो तो 4 पैकी 2 ठिकाणी लवकर लागत असतो. कळतंय? समजते? आता बघा, गणिताच्या भाषेमध्ये हा गणित कसं सोडवत असत्या? 1 2 2 बरोबर. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते दादांनो? 180 असते, बरोबर आहे. आता मला सांगा 1 2 x. आपण काय करू आता? याला x लावू. x इंटू 2x, x इंटू, आता बेरीज घ्यावं लागेल कारण बेरीज लिहिलेली. x प्लस 2x प्लस 2x बरोबर 180. आता मला सांगा x 2x आणि 2x, 4 आणि 4 2 आणि 2 4, 4 आणि 1 झालं 5, 5x. x कशाचं घेतलं रे आपण? x हा एक कोण आहे. x काय? एक कोण आहे. चला बघा, 5x बरोबर 180. 180 5 इकडे गुणेला इकडे आल्यानंतर काय होणार आहे? भागेला. आता बघा, 5 1 5 5 2 10, 5 3 15. किती उरले रे? 3 उरले. 5 सक 30. म्हणजे तुमचा x किती आला? x आला 36. x किती आला? 36. x काय घेतला होता आपण? पहिला कोण घेतला होता. म्हणजे पहिला कोण किती असणार आहे? 36 असणार आहे. 36 कुठं आहे? इथं आहे. झालं उत्तर. बाकीचं पाहायची सुद्धा गरज नाही. या पद्धतीने गेलं तरी उत्तर येणार आहे. आता बघा पुढं, आपण x ची व्हॅल्यू किती आली? 36 आली. पहिला कोण निघला. आता मला सांगा पुढचे काढायचे तुम्हाला. मग दुसरा काढायचा आहे 2x. मग 2 गुणेला x किती आलेला आहे? 36. 36 दुने 72 आला. दुसरा कोण आला? इथं काय? 2x आहे, ते सुद्धा हेच येणार आहे 72. म्हणजे 36 72 72 तिन्हीची मिळून बेरीज किती होत असते? 180 डिग्री. म्हणजे तिन्ही कोणांचे, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचे माप किती असतं? तर 180 डिग्री असतं. अशा पद्धतीने करा, किंवा तुम्ही ऑप्शन कट मेथडनं जा. जेवढ्या लवकर सोडवता येईल तेवढ्या लवकर सोडवण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून आपला जो काही बाकीचा वेळ आहे, आपल्याला जो उरणारा वेळ आहे, तो जीके मध्ये देता येईल, सायन्स मध्ये देता येईल, किंवा आपल्या बुद्धिमत्तामध्ये किंवा मॅथ मध्ये अजून जे पुढचे क्वेश्चन येणार आहे त्याच्यामध्ये तो आपल्याला देता येईल. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. 160 सेमीला 2 मीटरने भाग दिल्यास सरळ रूप काय असेल? सरळ रूप विचारलेलं आपल्याला. एकदम सोपं आहे बघा. फक्त काय सांगितलं मी? प्रत्येक प्रश्नामध्ये व्यवस्थित बघायचं, निरीक्षण करणं गरजेचं असतं. 160 सेमी, 160 सेमीला कितीने भाग द्यायचा आहे? 2 मीटरनं. आता 1 मीटर बरोबर किती सेमी असतं रे? 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असतं. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असतं. युनिट सारखे करायचे आणि छोटंवाला युनिट द्यायचं. आता इथं सेमी आणि इथं मीटर आहे, यायचं जुळतच नाही, म्हणून मीटर मीटर सारखं करायचं, नाही तर सेंटीमीटर सेंटीमीटर सारखं करायचं. ज्याचं जे एकक असतं ना, एककला सारखं करायचं. आता बघा, 160 मीटर 160 सेंटीमीटर, मग 2 मीटरचं किती होणार आहे रे? 1 मीटरचं 100 झालं, तर 2 मीटरचं किती होणार आहे? 200 सेंटीमीटर होणार आहे. प्रश्नात काय विचारलं? 160 ला 2 मीटरने भाग दिल्यास, म्हणजे 200 न भाग दिल्यास काय सरळ रूप येईल? काढा मग. हा 0 कटला, हा 0 कटला. अशी मोठ्यात मोठी संख्या पाहिजे. तिनं 16 ला पण भाग गेला पाहिजे, 20 ला पण भाग गेला पाहिजे. 4 चौक 16, 4 पंचे 20. काय आलं रे आपलं उत्तर? 4/5. म्हणजेच असं 4/5. म्हणजेच कसं? असं. काय आलं उत्तर? 4/5. आता तुम्ही 200 च्या उलट जर असं काहीतरी केलं 160, तर उत्तर लगेच चेंज होणार आहे. 0 गेला 0 गेला, 5 चौक 20. 5 न्याला भाग जात नाही. 4 पंचे 20 आणि 4 चौक 16, 5/4 याचं उलट आलं आणि ते ऑप्शन मध्ये दिलेलं आहे.
म्हणजे थोडं जरी तुम्ही चुकले तर तुमचा प्रश्न चुकला, म्हणून प्रश्न व्यवस्थित वाचायचा, प्रश्नामध्ये दिलेलं काय ते व्यवस्थित पाहायचं. मग 160 खाली लिहायचं का वर 160 सेमीला 2 न भागायचं सांगितलेले, म्हणजे 160 ला तुम्ही 2 न काय करणार आहे, म्हणजे 200 सेंटीमीटर न भागणार आहे. कळालं? ठीक आहे, चला पुढे जाऊया. जर चार संख्यांना सरासरी, चार संख्यांचा सरासरी 15 असेल तर त्यांची एकूण बेरीज किती? एकदम सोपं आहे. अशा प्रकारचा प्रश्न आला, काय करायचं, चार संख्यांचा सरासरी किती आहे? 15, मग त्यांची बेरीज किती असती? आता मला सांगा, सरासरी 15 आहे म्हणल्यावर एका संख्येची सरासरी, एका संख्या किती, एक संख्या किती आहे? 15 आहे, तर चार संख्या किती असणार आहे? 15 चोक 60. डायरेक्ट गुणाकार करून टाकायचा. जर बेरीज विचारली तर काय करायचं, डायरेक्ट बेरीज करून टाकायचं. सोपा असतं. 4 गुणेला 15, एक 15 आहे, सरासरी 15 आहे, चार संख्या कोणत्या असणार आहे? डायरेक्ट तुमचं उत्तर आलं शॉर्ट ट्रिक्सनं. जर तुम्ही गणिताच्या भाषेनं जर गेलो तर चार संख्या आहे बाबा, किती संख्या आहे? चार संख्यांची सरासरी 15 असेल. एक्स प्लस, सपोज एक्सच घेतले आपण, एक्स प्लस एक्स प्लस एक्स प्लस एक्स, किती सांगितलं? सरासरी 15 आहे बाबा. ठीक आहे, 15 आहे. आता विचारलं एकूण बेरीज किती असेल, मग या संख्या किती आहे? 1 2 3 4, किती संख्या आहे? चार संख्या आहे. मग 4 इकडे भागेला, इकडे गेल्यानंतर काय होणार आहे? गुणेला होणार आहे. मग इथं काय, या चार संख्यांची सरासरी आपल्याला बेरीज विचारलेली आहे. मग इकडे काय 15, हे 4 भागेला आहे, 15 गुणेला काय होणार? 4, 15 चोक 60. तरी किती येणार उत्तर? 60च येणार. असं करा किंवा तसं करा तरी उत्तर किती येणार आहे? तुमचं 60च येणार. आपल्याला तेच विचारलेले, बेरीज किती. कळतंय? समजतंय? म्हणजेच काय, ही तुमची किती असू शकते? 15, ही सुद्धा 15, ही सुद्धा 15, ही सुद्धा 15. आता याच्यामध्ये मागे पुढे करू शकतात, ते हे देऊ शकतात, तुमची 20 ती 10 देऊ शकतात, त्यांच्या मनावर आहे. आपल्याला विचारलेलं काय ते महत्वाचं असतं, की आपल्याला नेमकं प्रश्नामध्ये विचारलेलं काय आहे. मग याचं उत्तर काय असणार आहे? तर 60 असं असणार आहे. किती असणार आहे? 60. सोपं सोपं असतं. सरासरी विचारलं, डायरेक्ट गुणाकार करून टाकायचा, तुमचं उत्तर येत असतं. जर ए आणि बी यांच्या वयाचे प्रमाण, आता इथं भरपूर जण कन्फ्युज होत असतात, चुकत असता प्रश्न, पण महत्वाचा प्रश्न आहे आणि खूप जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे. जर ए आणि बी यांच्या वयाचे प्रमाण 4:5 आहे, ए छेद बी, ए आणि बी यांच्या वयाचे प्रमाण किती आहे? 4:5 आहे. असं लिहिलं, व्यवस्थित मांडायचं. ए चं प्रमाण 4, बी चं प्रमाण 5 दिलेलंय असेल तर ए चे वय 20 वर्षे. ए चं वय किती रे? ए चं वय 20 वर्ष दिलेलं आहे. घ्या पुढं, ए चं वय दिलेलं आहे 20 वर्ष, ज्याच्या पुढे त्यालाच ठेवायचं. ए चं वय दिलेलं आहे 20 वर्ष, तर बी चं वय किती? बी चं वय आपल्याला काढायचं सांगितलेलं आहे, माहित नाही म्हणून डायरेक्ट बी ला जसं तसं तिथं टेकवलं. आता याचा काय करायचा? क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरकस गुणाकार करत असतो आपण बघा. मग इज इक्वल टू 4, इकडे काय होईल? हा बी इकडे गुणेला येणार, म्हणजे 4 गुणेला बी होणार. 4 गुणेला बी झाला सर. पुढं आता 5 इकडे भागेला, इकडे गेल्यानंतर काय होणार आहे? गुणेला होणार आहे. 20 गुणेला 5. ठीक आहे, कळतंय? समजते? आता 4 इकडे गुणेला आहे, तिकडे जाऊ द्या, त्याला भागेला, फक्त इकडे काय होणार? बी. बी बरोबर 20 गुणेला 5. हा 4 इकडे गुणेला होता, इकडे झाला, गेल्यानंतर काय आला? भागेला आला. तर 4 न भाग द्या. 20 100 केलं तरी चालेल, किंवा 4 न 20 ला भागलं तरी चालेल. 4 1 4, 4 5 20, किती उरलं? 5. 5 5 25, म्हणजे बी चं वय किती असणार आहे रे? बी चं वय असणार आहे 25 वर्ष. जसं ए चं वय 20 वर्ष आहे, तसं बी चं किती असणार आहे? तर 25 वर्ष एवढं वय बी चं असणार. कळालं? अशा प्रकारचा प्रश्न कधी कधी तुम्हाला 2 मुलांचं प्रमाण देऊ शकता, की राजू आणि राम आणि श्याम यांच्या वयाचे गुणोत्तर असे आहे. एकाचं वय असं 20 वर्ष आहे, किंवा 50 वर्ष आहे, किंवा 55 वर्ष आहे. ज्याचं दिलेलं आहे त्याचं अगोदर व्यवस्थित तुम्हाला लिहायचंय, लगेच तुमचं काय येत असतं रे? त्या प्रश्नाचं उत्तर येत असतं. आता बघा, 20च्या 25% किती आहे? सोपासा प्रश्न आहे. 200 दिलेलं आहे ना, 200च्या शब्द आला म्हणजे त्याचं गुणाकारच नाव राहतो. च्या शब्दाचं नाव गुणाकार लिहिलं. आता किती टक्के काढायला सांगितलेले? 25%. टक्केचं दुसरं नाव काय असतं? भागेला 100. मग 25 भागेला 100 लिहिलं. टक्के म्हणजे भागेल 100 करायचं. हे सॉल्व्ह करायचं, लगेच तुमचं उत्तर येणार 25. 200चे 25% काढायचे. बरोबर आहे? बरोबर आहे. आता मला सांगा, हे 2 भोपळे कटले, हे 2 भोपळे कटले, फक्त उरलं काय? 25 गुणेला 2 उरलेले. बरोबर आहे? मग 25 दुने किती होत असत्या? 50. किती होत असत्या? 50. म्हणजे 200चे 25% किती असणार आहे? तर 50 असणार. एवढं करायचं कुठं नाही, लगेच उत्तर येत असतं. बरोबर आहे? 200चे 25% बाबा 50च असणार आहे. 100% म्हणलं किती असणार आहे? 200चे 100% म्हणलं तर 200च असतात. 50% म्हणलं तर 100. 50% म्हणल्यावर अर्धे असत्या, याच्यामधले अर्धे. 25% म्हणलं तर 1/4. 4 न भाग द्या असतील डायरेक्ट, लगेच उत्तर येणार तुमचं. कळालं? चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. हा पुढं आता तुमची बुद्धिमत्ता सुरू झाली.
त्या पर्यायाची निवड करा जो तिसऱ्या अक्षर गटाशी त्याच प्रकारे संबंधित आहे जसा दुसरा. म्हणजे ह्या दोघांमध्ये जो संबंध आहे तो सारखा संबंध आपल्याला याच्यामध्ये आणि जो समोरचा येणार आहे त्याच्यामध्ये लावायचा. आता बघा ए एफ एन बी डी आणि क्यू. आता मी तुम्हाला सांगितलेले अशा प्रकारे 3-3 अक्षराचा जर समूह असला तर काय करायचं याचा संबंध याच्या सोबत असतो, याचा संबंध याच्या सोबत असतो, याचा संबंध याच्या सोबत असतो. आता नंबर लिहा. ए चा नंबर 1 असतो सर, ठीक आहे. एफ चा नंबर किती असतो 6 असतो सर, ठीक आहे. यांचा नंबर असतो तुमचा 14 लिहिला. आता बघा पुढे जाऊया. बी चा नंबर किती असतो 2 असतो, डी चा नंबर 4 असतो, क्यू चा नंबर 17 असतो. कळालं. आता मला सांगा ए चा सोबती कोण आहे बी, म्हणजे ए च्या नंतर लगेच काय घेतलं रे बी घेतलं, पुढचा घेतला ए नंतर बी येत असतो. आता आपण काय करणार डी च्या नंतरचा घेणार लगेच. डी च्या नंतर कोण येत असतो, डी च्या नंतर लगेच ई येत असतो. लिहिला ई. मग जे ऑप्शन ई चे नाही त्याला पहिले कट करा. हे 2 कट झाले. आता हे उत्तर राहू शकतं किंवा हे उत्तर राहू शकतं तुमचं. चला पुढे जाऊया. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं रे एफ नंतर डी. आता त्यांनी काय केलं घर माग घेतले, म्हणजे पहिले 6 नंबरचा घेतला होता तर 4 नंबरचा घेतला. आता यल किती नंबरचा आहे तुमचा, यल किती नंबरचा आहे मला सांगा. यल 12 नंबरचा आहे. यल किती नंबरचा आहे 12 नंबरचा आहे. म्हणजे तो आता किती नंबरचा घेणार आहे रे, आता इथं 12 नंबरचा आला म्हणजे तो 2 न कमी करणार आहे म्हणल्यावर किती नंबरचा घेणार आहे तर 10 नंबरचा लेटर घेणार आहे. किती नंबरचा 10 नंबरचा. मग 10 नंबरचा लेटर कोणता असतो जे असतो. ई जे कुठं आलं हा कटला ई जे यू. पुढे जायची गरजच नाही पण आपली प्रॅक्टिस चालू आहे, आपल्याला जावं लागणार आहे बाळांनो. बघा इथं काय 17 आहे, क्यू चा नंबर 17, इथं 14 आला. किती न कमी झाला रे 3 न कमी झाला डायरेक्ट. आता काय करायचं तुम्ही याचा नंबर पाहायचा 18. याचा नंबर किती 18. 18 मधून 3 गेले, 18 मधून किती गेले सॉरी इथं काय केलं इथं यांनी असं जायचं आपल्याला. हा पुढे गेला 14 15 16 17 म्हणजे 3 घरं पुढे गेलं. मग आपल्याला काय करावं लागेल की आपला आर चा नंबर किती असतो 18. 18 + 3 किती होतं रे 21. आणि 21 नंबरच्या शीटावर कोण बसत असतं आपल्या गाडीवर तर यू बसत असतो. कोण बसत असतो यू. फक्त ह्या दोघांचा जो संबंध आहे पहिल्या 2 याचा जो संबंध आहे तोच संबंध तुम्हाला दुसऱ्या 2 याच्यामध्ये लावायचा असतो. लक्षात ठेवा पहिल्या 2 याचा संबंध काय करायचा दुसऱ्या 2 याच्यामध्ये सेम लावायचा असतो. चला पुढे जाऊया. एका विशिष्ट कूड भाषेत केकला 6 आणि ज्यूसला 7 म्हणले. सोपंसं कारण जास्त डोकं लावत बसायचं नाही. थोडासा अवघड जर वाटला सोडवल्या गेला नाही तर काय करायचं याचे नंबर काढायचे. सी चा नंबर 3, ए चा नंबर 1, के चा 11, ई चा 5 यांची बेरीज करायची. लगेच तुमचं उत्तर येत असतं. चला पुढं. आता बघा याच्यामध्ये सोपं लॉजिक आहे. काय दिलेले सी ए के ई असे चिल्लर प्रश्न विचारतात. बरोबर 6. मला सांगा याच्यामध्ये किती लेटर आहे 1 2 3 4. 4 लेटर आहे. 4 मध्ये 2 टाका किती आलं 6. कळालं लॉजिक सोपंच आहे. 1 2 3 4. 4 लेटर आहे. 4 लेटर मध्ये 2 मिळवले 6 आले. त्याच्यासाठी 6 असे लिहिले. ठीक आहे. आता ज्यूस बघा. ज्यूस आवडतो का नाही प्यायला. उन्हाळ्यात आवडत होता सर. रस प्यायला ये म्हणलं माय फेमस झालं होतं आपलं. चांगलंच माहिती असून तोच वाला ज्यूस. किती लेटर आहे याच्यामध्ये 1 2 3 4 5. 5 लेटर आहे. 5 मध्ये 2 ऍड करा. 5 मध्ये 2 मिळवा किती आलं 7. ज्यूस साठी 7 लिहिला. कसा लिहिला कळालं लॉजिक कळालं. पुढे आता जग साठी JUG. आता याच्यामध्ये किती लेटर आहे रे 1 2 3 लेटर आहे. 3 मध्ये काय करा 2 ऍड करा. मग 3 मध्ये 2 ऍड केल्यानंतर किती येणार आहे 5. या प्रश्नाचं उत्तर किती असणार आहे 5. कळालं किती सोपे. असे सोपे प्रश्न विचारत असतात. सोपं लॉजिक त्याच्यामध्ये असतं. ठीक आहे. चला पुढे जाऊया. खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अक्षर येईल किंवा कोणता अक्षर समूह येईल. VYZCDGHK. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे या दोघांचा संबंध काढा किंवा याचा संबंध याच्यासोबत, याचा संबंध याच्यासोबत, याचा संबंध याच्यासोबत. म्हणजे पहिल्याचा या पहिल्याशी, पहिल्याचा या पहिल्याशी, या पहिल्याचा या पहिल्याशी, दुसऱ्याचा दुसऱ्याशी, दुसऱ्याचा दुसऱ्याशी, याच्याशी असं लावायचं असतो. ठीक आहे. बघा आता इथं काय दिलेलं आहे V, इथं दिलेलं आहे Y, इथं ZCDGHK. आता मला सांगा V आणि Z मध्ये कितीचा अंतर आहे रे. V चा क्रमांक किती असतो. V चा क्रमांक असतो बघा 22. बरोबर आहे. UV. Z चा किती असतो 26. यांच्यामध्ये कितीचा अंतर आहे 4. 4 लेटरचा अंतर आहे. ठीक आहे. आता मला सांगा पुढे 1 लेटर काढायचं असतं लगेच उत्तर येत असतं Z आणि आता D. Z किती नंबरला असतो 26. D किती नंबरला असतो 4 नंबरला असतो. याच्यामध्ये कितीचं अंतर आहे 4चं. 26 आणि 4 22. हे पुढे किती झाले 26 म्हणल्यावर इथं 0 पकडायचा. आता पुढे 4 आला म्हणल्यावर 4चा अंतर आहे. चला पुढे जाऊया. D आणि H मध्ये D चा 4 नंबर H चा 8 नंबर कितीचा अंतर आहे 8चं. मग आपल्याला काय करावं लागेल 8 आणि 4 12.
12 नंबरला जो लेटर येतो तो येणार इथं प्रश्न चिन्हाच्या जागी पहिला. मग जिथं एल तिथं बघा इथं एल याला काय केलं कट केलं, हे उत्तर नसणार आहे. आता पुढचा शोधायचा आहे तुम्हाला. आता पुढचा काय दिलेला आहे तुम्हाला, इथं वाय दिलेला आहे. पुढचा काय दिलेला आहे वाय. वायचा क्रमांक किती असतो 25, सी चा किती असतो 3, जी चा किती असतो 7, एच त्याच्यानंतर के चा किती असतो 11. आता बघा 25 म्हणजे 0 पकडा सांगितलेलं आहे मी, 26 म्हणजे 0 पकडा सांगितलेलं आहे म्हणल्यावर हा किती असणार आहे रे, याला तुम्ही पकडा सपोज 1 नका पकडू, मायनस मध्ये -1 पकडा. याच्यामध्ये अंतर बघा, आता याच्यामध्ये 4चं अंतर आहे, इथं 0 1 अगोदरचा मोजावा लागणार तुम्हाला 26वा वाय, तो वाय आणि एबीसी म्हणजे इथं 4चं अंतर, इथं 4चं अंतर, 7 आणि 4 11, 11 आणि 4 15. 15 नंबरला कोण बसत असतं गाडीमध्ये, तर 0 बसत असतो. म्हणजे 15 नंबरच्या लेटरला कोण असणार आहे, तर 0 हे लेटर असणार आहे. म्हणजे काय येणार तुमचं उत्तर LO असं तुमचं या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. काय येणार आहे, LO असं तुमचं या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, जाऊया पुढं. चला पुढे बघा, खालील संख्यात्मक मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला ओळखायचं आहे. 21 22. आता याच्यामधला फरक काढा. 21 22 प्रश्नचिन्ह 28 36. फरक काढायचा. 21 आणि 22 मध्ये 1चा फरक आहे. फरक काढणं मोठ्यामधून लहान संख्या वजा करणं, 22 मधून 1 गेले असं. आता इथलचं मला काही माहित नाही काय भानगड आहे, इथलचं सुद्धा माहित नाही काय भानगड आहे. शेवटचं काढा. 36 मधून 28 गेले, किती उरले रे 8 उरले. आता जर तुम्ही छोटंसं लॉजिक लावलं लगेच कळ, इथं 1 आहे मग इथं 2चा फरक घेतला जाऊ शकतो, इथं 4चा घेतला जाऊ शकतो, म्हणजे सिरीज बरोबर होणार. 1चा घेतला 2चा घेतला 4चा घेतला 8चा, म्हणजे 1 2 4 आणि मग 8. पुढे कितीचं घेणार 16चा. आता हे इथलचं प्रश्नचिन्ह काढायचंय आपल्याला. बघा मग 2 मध्ये 1 टाकले, 21 मध्ये 1 टाकला 22 आला, 22 मध्ये 2 टाका किती येणार 24 येणार, 24 मध्ये 4 टाका 28 आले, 28 मध्ये 8 टाका 36. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी बरोबर किती असणार आहे रे, तर 24 असणार आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी बरोबर किती असणार आहे 24 असणार आहे. चला पुढे जाऊया. एका रांगेत उभी असलेली मुलगी वरून बाजूने 27, वरील बाजूने 27, खालील बाजूने 5व्या स्थानावर -1 करायचं झालं उत्तर. रांगेतील एकूण लोकसंख्या सांगितली 27 आणि 5 किती होत असतं, अरे 32 होत असतं. 32 मधून 1 काढा किती येणार 31. किती येणार 31. म्हणजे टोटल लोक किती आहे रांगेमध्ये, टोटल लोक 31. बघा अशी रांग असती, ही टोटल लोकांची रांग आहे. पुढील सुरुवातीपासून वरील बाजूने ती 27व्या क्रमांकावर आहे, ही 27व्या क्रमांकावर आहे. इकडे किती लोक असणार आहे रे 26, आणि शेवटून किती याच्यावर आहे 5व्या, शेवटून 5व्या, म्हणजे इकडे किती असणार आहे 4 असणार आहे. 26 आणि 4 किती झाले 30 लोक. आणि जी काही ही इथं बसलेली आहे तिला बी घ्यावं लागेल ना, अरे ती सूत्रधार आहे तिला घ्यावं लागेल. मग ती 1 झाली, 30 आणि 1 31. असं काढा किंवा असं काढा, तुमचं उत्तर किती येणार 31. शक्यतो हाच फॉर्म्युला वापरायचा सोपासा. वरून दिलेले असलेले किंवा सुरुवातीला दिलेले असलेले ते घ्यायचे आणि शेवटून दिलेले असलेले घ्यायचे, दोघांची बेरीज करायची आणि त्याच्यामधून काय करायचं 1 वजा करायचा. ठीक आहे, कळते. चला पुढं जाऊया. आता पुढं हे आपल्या पुढच्या पीपीटीचे कळालं. ही झाली तुमचं गणित आणि बुद्धिमत्ताचे सगळे प्रश्न विश्लेषण. आता बघा याच्यामध्ये काय विचारलं सोपासा, कोणत्याही त्रिकोणाच्या कोणांची एकूण बेरीज किती असती. आता मला सांगा, अग्निवीर 2024च्या पेपरमध्ये विचारलेले किती सोपा प्रश्न. आतापर्यंत 3 ते 4 वेळा, म्हणजे जवळपास प्रत्येक प्रश्न पत्रिकेमध्ये याच्यावरती प्रश्न येतोय. कशावरती, त्रिकोणावरती. आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% तुम्हाला प्रश्न येणार आहे. त्रिकोण व्यवस्थित करून जा, त्याचं काय आहे, त्याचं क्षेत्रफळ परिमिती, आयत व्यवस्थित करा, चौरस व्यवस्थित करा. त्याच्यानंतर तुमचा जो काही वर्तुळ असतो, वर्तुळ सुद्धा काय करा व्यवस्थित करा. वर्तुळाचे सूत्र पाठ करा, परिमितीचं सूत्र काय, क्षेत्रफळाचं सूत्र काय, याच्यावरती 100% प्रश्न येणार आहे. सोपासा प्रश्न आहे सर, 180 डिग्री 180 अंश काय असतं, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज असते. ठीक आहे, आज घेतलेली आपण आपले 5 ते 6 नंबरची प्रश्नपत्रिका. उद्या रविवार जरी असला तरी उद्या आपण एक प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहे. त्यामुळे उद्या सर्वांनी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण की आपली परीक्षा जवळ आलेली आहे. आता 1-2 दिवस आपल्याकडे आहे, त्यामुळे आपल्याला जेवढ्या जास्त प्रश्नांची प्रॅक्टिस करता येईल तेवढ्या जास्त प्रश्नांची आपण प्रॅक्टिस करणार आहे. कारण इथून पुढे तुमच्याकडे फक्त 2-3 दिवस बाकी आहे. त्या 2-3 दिवसामध्ये झालेले प्रश्न स्पष्टीकरण करणं खूप गरजेचं आहे. कारण जेणेकरून आपण जे प्रश्न घेतोय तेच प्रश्न तुम्हाला परीक्षेला 100% येणार आहे. किंवा ह्या प्रश्नाच्या पॅटर्न मधले फक्त काय होणार रे, इथं 5च्या जागी येणार 7, इथं 27च्या जागी येणार 32.
फक्त किमती चेंज होऊ शकतात, व्हॅल्यू, पण प्रश्न विचारण्याची पद्धत तीच असणार आहे, प्रश्न विचारण्याचा पॅटर्न तोच असणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेपरची लेवल सेम असणार आहे. तुम्ही 2022चं बघा, 23चं बघा, 24चे बघा, लेवल सेम होती. जसा सोपा पेपर 23ला विचारला तसा सोपा पेपर 24ला विचारला. 2025ला सुद्धा तुमचा काय करणार आहे, 2025ला सुद्धा तुमचा सोपाच प्रश्न विचारला जाणार आहे, लेवल सोपी असणार आहे. मग लेवल सोपी म्हणल्यावर कॉम्पिटिशन वाढणार का कमी होणार, कॉम्पिटिशन वाढणार आहे. मग हलक्यात सुद्धा घ्यायचं नाही, मन लावून अभ्यास करायचा. जे विषय तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क देणार आहे त्या विषयावरती फोकस करायचा आणि तिथं पैकीच्या पैकी घ्यायचे. म्हणजे गणित बुद्धिमत्ता मधला मी तर म्हणतो एवढे चिल्लर प्रश्न असत्या, एखाद्याचा गेला तर गेला, एखादा प्रश्न चुकला पाहिजे, पण जो चांगला अभ्यास करतो, जवळपास मीडियम लेवलचा रोज 3-4 तास अभ्यास करतो, त्याचा गणित आणि बुद्धिमत्ताचा एकही प्रश्न चुकायला नको, एक सुद्धा प्रश्न चुकणार नाही. ठीक आहे, चला थांबूया आपण आजच्या लेक्चर मध्ये. उद्या सगळ्यांनी काय करायचंय, लेक्चरला लाईव्ह येण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला, जय हिंद सगळ्यांना. बरं, ट्रायंगलवर जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू आपण. आता स्पेशल क्लासेस साठी आपल्याकडे वेळ उरलेला नाहीये, त्याच्यामुळे आपण काय करू, जास्तीत जास्त